अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे, कृपया करून हा संदेश पूर्ण ऐका, कारण यामध्ये तुमच्या जीवनाचे सार दडलेले आहे, जे तुमचे जीवन अधिक चांगले बनवण्यास मदत करेल. त्यामुळे हा संदेश पूर्ण ऐका. अपेक्षा स्वामींपासून ठेवा, इतर लोकांपासून नाही. संकटात असाल तेव्हा स्वामीच मदतीला धावून येतील. एकटे असाल तर स्वामी सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर ते तुम्हाला दाखवतील. रडत असाल तर अश्रू पुसतील. फक्त स्वामींवर अतूट विश्वास ठेवा. आज मी तुम्हाला तुमच्या अपयशाचं कारण सांगणार आहे. ते कारण म्हणजे तुझी स्वतःची भीती आहे. तू जीवनामध्ये एवढा घाबरतोस की तुला असे वाटते की तू काहीही करू शकत नाही. तू स्वतःला एवढा कमजोर समजतोस की त्या भीतीमुळे, कमजोरीमुळे तुला जे मिळणार असते तेही तुझ्यापासून लांब जाते. त्यामुळे माझ्या बाळा, घाबरू नकोस. प्रयत्न कर, तुझ्याकडून ते नक्कीच घडून येईल. जे तू करू इच्छित आहेस, जे तुला करायचे आहे, मी तुला उंच शिखरावरती घेऊन जाईल. माझ्या माणसांकडून चूक होणे, रस्ता चुकणे यामध्ये काहीही चुकीचं नाही. माणूस आहे तो कधी ना कधी चुकणारच. पण जर का तू चुकत आहेस हे माहीत असूनही तू चुकीच्या मार्गावर जातोस तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. अशा गोष्टींमध्ये मी तुला कधीही माफ करणार नाही. त्यामुळे जाणून बुजून आयुष्यात चुका करू नकोस. विश्वास ठेवा की श्रम, संयम आणि नियम कधीच धोका देत नाही. सुखातही सद्गुरूंची आठवण व्हायला पाहिजे. दुःखात तर त्यांची आठवण होतच असते. अशी आठवण जर होऊ लागली तर मग आणखी एक पटते की आपली सगळी सुखे आणि दुःखे त्यांनीच स्वीकारलेली आहेत. एकदा त्यांनी स्वीकारले आहे म्हटले की मग आपण निश्चित राहायचे. आपण एकदम शांतच होतो. डोक्याला काही ताप उरत नाही. मग फक्त आता दिवस वाट्याला आलेले कर्तव्य सांभाळून, त्यांचे स्मरण ठेवून आनंदाने घालवायचा. परिसाला जसे लोखंड लागले की त्याचे सोने होते, तसेच नामाला आपले मन लागले की आयुष्याचे सोने होते. म्हणून नामस्मरण करत जा. देवाला कधीही विसरू नका. न सुखात न दुःखात सदैव देवाची आठवण, स्वामींची आठवण काढत जा. प्रत्येक क्षण, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जागी. मग बघा तुमचे जीवनाचे भार कसे हलके होते. जीवन एकदम आनंदी वाटू लागेल. जीवनातले ओझे कमी झाल्यासारखे वाटू लागेल आणि मग शांत होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा. भाग्यवंत ठराल. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून